ऐक ऐक ना, तू सगळं विसरून जा, झालं गेलं ते. प्लीज तू या गोष्टीचा विचार नको करू, आपल्या बाळावर परिणाम होईल. मी तुला खरंच सांगतो, आपल्याला आनंद मिळणार आहे. आपलं बाळ शाळेत असतं ना, आता आपलं बाळ शाळेत असतं. त्याचा युनिफॉर्म, बॅग घेऊन असं तुरु तुरु धावत असतं. वॉटर बॉटल, त्याच्या आवडीचे पदार्थ केले असते मी रोज. आई आई म्हणून ऐक, आपण कोणाचंही वाईट केलं नाही, आपलं पण कोणी वाईट करणार. हे सगळं नीट होणार आहे आपलं. कशी काय वागू शकते होती. डोळे झाकून विश्वास ठेवला होता मी तिच्यावर. मी तिला कधीच माफ नाही करू शकत. आपल्या या बाळाला दृष्ट तर नाही ना लागणार. बरोबर आहे तुमचं. आपलं हे बाळ आता आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच आणणार आहे. आणि सगळं सावलीमुळे झालंय. मी तिचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. खूप मोठे उपकार आहेत तिचे आपल्यावर. विठ्ठला, तुझे उपकार कसे फेडू रे मी. तू माझ्या सोबत होतास म्हणून माझ्या माणसांना मी सगळ्या संकटांमधून बाहेर काढू शकले. अगं या सगळ्यात माझ्या हातून कोणती चूक झाली असेल किंवा माझ्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मला माफ कर. पण सगळ्याचा करता करविता तूच आहेस. तुला जे योग्य वाटतं तेच होणार. ज्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे त्यांना सद्बुद्धी दे. सगळ्यांचं भलं कर विठ्ठला. सावली, तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. तू माझं आयुष्यच बदलून टाकलंस ग. माझ्या आयुष्यात जे काही नव्हतं, जे जे मी गमावलं होतं ते तुम्हाला परत मिळवून दिलंस. माझा पाठीराखा झालीस आणि खऱ्या अर्थाने माझ्यासाठी सावळ्याची सावली ठरलीस. मी काहीच केलं नाही वहिनी. सगळं या विठ्ठलानेच घडवून आणलंय. त्याच विठ्ठलाने त्याच्या सावलीच्या रूपाने माझ्या आयुष्यात आनंद दिला. आता त्याच्याकडे एवढीच प्रार्थना आहे की तो आनंद कायम राहू दे.